नांदेड शहरातील वजिराबाद भागात कचरा साचत असल्याची तक्रार एका नागरिकाने केली होती आणि दुसऱ्याच दिवशी त्या ठिकाणी पालिकेचे स्वच्छता विभागाचे सहाय्यक आयुक्त गुलाम सादिक यांनी तक्रारदात्याला 500 दंड आकारला होता आणि नंतर त्याच ठिकाणी पालिकेच्या स्वच्छता विभागाने कचरा कुंडी लावली, म्हणजे ज्या ठिकाणी कचरा टाकला म्हणून दंड आकारला। आता त्याच ठिकाणी कचरा आणून टाकावा म्हणून कचरा कुंडी लावण्यात आली। पालिकेच्या या अजब कारभाराची चर्चा सध्या सुरू आहे। विशेष म्हणजे नांदेड शहर कचराकुंडी मुक्त आहे अशी वल्गना देखील स्वच्छता विभागाकडून केली जाते, मात्र आपल्याच योजनेला पालिकेच्या स्वच्छता विभागाने हरताळ फसल्याचं चित्र आहे। शहरात काही ठिकाणी पालिकेने कचरा कुंड्या लावल्या आहेत, दिवसभर इथे नागरिक कचरा आणून टाकतात, उसकी दुर्गंधी परिसरात पसरते। शिवाय शहरात कुठेच कचरा साचला जात नाही असा दावा देखील स्वच्छता विभागाकडून केला जातो। मात्र शहरातील उच्चभ्रू वसाहत असलेल्या वजिराबाद भागात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचलेले आहेत। याच भागातील हनुमान मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचला जात असल्याची तक्रार एका नागरिकाने ऑगस्ट 11 रोजी केली होती। याबाबत वृत्तपत्रात बातमी प्रकाशित झाली आणि ऑगस्ट 12 रोजी स्वच्छता विभागाचे सहाय्यक आयुक्त गुलाम सादिक यांनी त्या ठिकाणी जाऊन तक्रार करणाऱ्या नागरिकालाच दंड आकारला। आता त्याच ठिकाणी कचरा कुंडी लावून इथे कचरा टाका असा संदेश स्वच्छता विभागाने दिला आहे, अशी टीका स्थानिक नागरिक करत आहेत। नांदेड महानगरपालिकेचा अजब कारभार। काही दिवसापूर्वी ज्या ठिकाणी आपल्या घरातील कचरा टाकला म्हणून व्यक्तीला 500 रुपयाचे दंड ठोठावले होते, त्याच ठिकाणी महानगरपालिकाने भली मोठी हायड्रोलिक कचराकुंडी आणून ठेवली आहे। म्हणजे यापूर्वी ज्या व्यक्तीने त्या ठिकाणी कचरा टाकला होता त्याला दंड ठोठावलं आणि त्याच ठिकाणी कचराकुंडी आणून ठेवली। हे पूर्ण कारवाई एकदम सर्वसामान्यांना न समजणारी आहे।